नाव आठवतं ते म्हणजे हल्दीराम. मात्र आता हल्दीराम कंपनी विकली जाणार आहे. मोठं नाव असलेल्या या कंपनीसाठी नावाप्रमाणेच भारतातील सर्वात मोठा खासगी इक्विटी खरेदी करार होणार आहे. देशी ब्रँड मालक परदेशी. 87 वर्ष जुनी कंपनी का विकणार? ब्लॅकस्टोन खरेदी करणार हल्दीराम. भारतात सर्वात मोठा खासगी इक्विटी खरेदी करार. भारतात क्वचित एखादं घर असेल जिथे हल्दीराम नावाचा ब्रँड माहिती नसेल. हल्दीरामचे भुजिया, चिवडा, वेफर्स, गुलाबजाम किंवा रसगुल्ले एकदा तरी चाखले असतीलच. पण आता हा देशी ब्रँड विदेशी होणार आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची ही कंपनी आता विकली जाऊ शकते. जगातील सगळ्यात मोठी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि GIC सिंगापूर या तिन्ही कंपन्यांचं एक कन्सोर्टियम हल्दीराममधील कंट्रोलिंग स्टेक म्हणजे महत्त्वाचा वाटा विकत घेऊ शकतात. या तिन्ही कंपन्या हल्दीराममधील 74 ते 76% हिस्सा खरेदी करू शकतात, ज्याची किंमत जवळपास 76,000 कोटी एवढी आहे. त्यासाठी त्यांनी बोली सादर केली आहे. हल्दीराम ही कंपनी अग्रवाल कुटुंबाच्या मालकीची आहे. दिल्ली आणि नागपूरच्या गटाकडून हा व्यवसाय चालवला जातो. हल्दीरामची पॅक फूड आणि रेस्टॉरंट अशी बिझनेसची वाटणी करण्यात आली आहे. मनोहर अग्रवाल आणि मधुसूदन अग्रवाल यांच्याकडे दिल्लीतील हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेडचा 56% हिस्सा आहे, तर नागपूरच्या शिवकिसन अग्रवाल यांच्याकडे 44% हिस्सा आहे. हा व्यवहार होण्यासाठी दिल्ली आणि नागपूरच्या ग्रुपचं मर्जर करावं लागणार आहे. गेल्या वर्षीही टाटा ग्रुपने ही कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो व्यवहार यशस्वी झाला नाही. आता हल्दीरामचं साम्राज्य किती मोठं आहे ते पाहूया. 500 पेक्षा जास्त उत्पादनं, 100 देशात निर्यात, 150हून अधिक आउटलेट्स, भारतात 28,116 शिपमेंट, संयुक्त अरब अमिरातीत 97 तर सिंगापूरमध्ये 59 शिपमेंट्स आहेत. 2022 मध्ये नागपूरमधील हल्दीरामकडून 3,622 कोटींचा नफा कमवण्यात आला. दिल्लीतील हल्दीरामने 5,248 कोटी कमावले. हा करार यशस्वी झाला तर भारतातील हा सर्वात मोठा खासगी इक्विटी खरेदी करार असेल. त्यामुळे 1937 साली उभारण्यात आलेली ही कंपनी आता परदेशी मालकीची होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, नागपूर.